मित्रांनो, आज आपण 15 फ्रेझल वर्ब शिकणार आहोत. त्या फ्रेझल वर्बचे अर्थ काय आहेत आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा. तर यामधील पहिली जी फ्रेझल वर्ब आहे ती आहे ब्रेक डाऊन. ब्रेक डाऊन या फ्रेझल वर्बचा अर्थ होतो टू स्टॉप वर्किंग. ओके, टू स्टॉप वर्किंग और टू बिकम व्हेरी अपसेट. याचं वाक्य कसं होईल? माय कार ब्रोक डाऊन ऑन द वे टू वर्क. ओके, माय कार ब्रोक डाऊन ऑन द वे टू वर्क. त्यानंतरची दुसरी फ्रेझल वर्ब आहे ब्रिंग अप. ब्रिंग अप ज्याचा अर्थ होतो टू रेज अ टॉपिक. ब्रिंग अप म्हणजे टू रेज अ टॉपिक. याचं वाक्य पहा. शी ब्रॉट अप अन इंटरेस्टिंग पॉइंट ड्यूरिंग द मीटिंग. शी ब्रॉट अप अन इंटरेस्टिंग पॉइंट ड्यूरिंग द मीटिंग. त्यानंतरची तिसरी आणि महत्वाची फ्रेझल वर्ब आहे ते आहे कॉल ऑफ. कॉल ऑफ ज्याचा अर्थ होतो टू कॅन्सल समथिंग. कॉल ऑफ म्हणजे टू कॅन्सल समथिंग. तर याचं वाक्य पहा. द मॅनेजर कॉल्ड ऑफ द मीटिंग ड्यू टू अन इमर्जन्सी. द मॅनेजर कॉल्ड ऑफ द मीटिंग ड्यू टू अन इमर्जन्सी. ओके, यानंतरची जी काही फ्रेज आहे ती आहे कॅरी ऑन. कॅरी ऑन बऱ्याच वेळेला तुम्ही ही फ्रेझल वर्ब ऐकली असेल. कॅरी ऑन म्हणजे काय? टू कंटिन्यू. कॅरी ऑन म्हणजे टू कंटिन्यू डुईंग समथिंग. ओके, याचं वाक्य पहा. डिस्पाइट द इंटरप्शन्स. डिस्पाइट द इंटरप्शन शी कॅरीड ऑन विथ अ प्रेझेंटेशन. यानंतरची जी फ्रेज आहे ती आहे कम अक्रॉस. कम अक्रॉस म्हणजे टू फाइंड समथिंग बाय चान्स. ओके, कम अक्रॉस म्हणजे टू फाइंड समथिंग बाय चान्स और टू गिव्ह अ पर्टिक्युलर इम्प्रेशन. याचं वाक्य पहा. आय केम अक्रॉस अन ओल्ड फोटो अल्बम इन द attic. I came across an old photo album in the attic. त्यानंतरची फ्रेझल वर्ब आहे फाइंड आउट. फाइंड आउट ही फ्रेझल वर्ब बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलेली असेल. ओके ओके, फाइंड आउट ही फ्रेझल वर्ब बऱ्याच वेळेला तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकलेली असेल, ज्याचा अर्थ होतो टू डिस्कवर और लर्न समथिंग. याचं वाक्य पहा. आय फाउंड आउट दॅट द एक्झाम हॅज बीन पोस्टपोन्ड. आय फाउंड आउट दॅट द एक्झाम हॅज बीन पोस्टपोन्ड. त्यानंतरची फ्रेझल वर्ब आहे गेट अलॉंग. गेट अलॉंग म्हणजे टू हॅव अ गुड रिलेशनशिप विथ समवन. पहा, गेट अलॉंग म्हणजे टू हॅव अ गुड रिलेशनशिप विथ समवन. आय गेट अलॉंग वेल विथ माय कोवर्कर्स. ओके, आय गेट अलॉंग वेल विथ माय कोवर्कर्स. यानंतरची फ्रेझल वर्ब आहे म्हणजे गिव्ह अप. यानंतरची फ्रेझल वर्ब आहे गिव्ह अप. गिव्ह अप म्हणजे काय? टू स्टॉप डुईंग समथिंग और टू सरेंडर. याचं वाक्य पहा. शी गेव अप स्मोकिंग लास्ट इयर. शी गेव अप स्मोकिंग लास्ट इयर. त्यानंतरची 9वी फ्रेझल वर्ब आहे लुक आफ्टर. लुक आफ्टर म्हणजे टू टेक केअर ऑफ समवन और समथिंग. टू टेक केअर ऑफ समवन और समथिंग. याचं वाक्य पहा. Can you look after my dog while I am away? Can you look after my dog while I am away? Okay. त्यानंतरची फ्रेझल वर्ब आहे look forward to. Look forward to ज्याचा अर्थ होतो to eagerly await or anticipate something. To eagerly await or anticipate something. याचं वाक्य आहे I am looking forward to the holidays. I am looking forward to the holidays. त्यानंतरची 11वी फ्रेझल वर्ब आहे. 11वी फ्रेझल वर्ब आहे put off. Put off. Put off म्हणजे टू पोस्टपोन और डिले समथिंग. Put off या फ्रेझल वर्बचा अर्थ होतो टू पोस्टपोन और डिले समथिंग. याचं वाक्य पहा. The event was put off due to bad weather.
The event was put off due to bad weather. त्यानंतरची 12वी फ्रेझल वर्ब आहे रन आउट ऑफ. रन आउट ऑफ ज्याचा अर्थ होतो टू हॅव नो मोर ऑफ समथिंग. त्याचं वाक्य पहा, वी रॅन आउट ऑफ मिल्क सो आय नीड टू बाय सम. वी रॅन आउट ऑफ मिल्क सो आय नीड टू बाय सम. त्यानंतर टेक आफ्टर. टेक आफ्टर या फ्रेझल वर्बचा अर्थ होतो टू रिझेंबल अ फॅमिली मेंबर. टू रिझेंबल अ फॅमिली मेंबर. शी टेक्स आफ्टर हर मदर इन हर काइंडनेस. शी टेक्स आफ्टर हर मदर इन हर काइंडनेस. 14वी जी आहे फ्रेझल वर्ब टर्न डाउन. टर्न डाउन मीन्स टू रिफ्यूज और रिजेक्ट समथिंग. एक्झाम्पल, he turned down the job offer because it was too far from home. Okay, he turned down the job offer because it was too far from home. आणि शेवटची आजच्या या लेक्चर मधली ती आहे वर्क आउट. टू वर्क आउट. वर्कआउट. वर्कआउट म्हणजे टू एक्सरसाइज और टू सॉल्व अ प्रॉब्लेम. याचं वाक्य पहा, I work out every morning to stay fit.